बरं का. इकडं पण लबड आहे, काय काय पुढे खूप चांगले आणि काय काय भांगार इकडं पण आहेच. पिशे भरायच्या पद्धत इकडं आहेच. लोक लय आयडिया करीत्या, लोक लय पुढचे, आपण काहीच नाही अजून. कदर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमचा स्पीती 2 ट्रिपचा 8वा दिवस. तारीख आहे 5 तारीख ना, 5/6/2025. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळं मटेरियल अजून पडलंय. एवढी पोरं बसे, इकडे पण आहे, इथं पण आहे. ट्रॅक्टर लावला आहे. आता काय करू, मटेरियल ठेवून घेणार आधी याच्यात आणि डिझेल टाकून घेणार आहे. डिझेल टाकून आपण निघणार आहे. आपण चंदीगडपर्यंत जाणार आहे. चंदीगड मध्ये गेल्यानंतर आपण ठरवणार एक तर मानले जायचं का शिमला जायचं. तिकडे आमच्या इकडची माणसं आहे काही गावातली, ते विचारणार तिथं का जर मानली मार्गे काचा मार्गे रोड चालू असला तर मग तिकडून जाऊ, म्हणजे परत आपण डबल शिमलामध्ये यायचं काम नाही पडणार, किंवा मग ते थोडंसं याला पटवणार नाही. आपल्याकडं 550-100 किलोमीटर कमी होऊन जाईल. तर ठीक आहे, जवळपास आता 7:15 7:30 वाजले, 7:30 वाजले. आता निघायचं. इकडं दिवस उगला का ऊन लागायला सुरुवात होती. लय भयानक काम आहे अक्षरशः. तुम्ही आता हे कोणी म्हणणार नाही 7:30 वाजेल यार, पोरं ऊन होईल डायरेक्ट. इतकी भयानक परिस्थिती आहे. ठीक आहे, आता मटेरियल ठेवूया, डिझेल टाकूया आणि निघूया. तर आम्ही ना इकडं मटेरियल ठेवत होतो. याचा गॉगल मोडलाय. सगळ्यात पहिल्यांदा गॉगल माझा मोडला, इथं ठेवला होता, इथून डायरेक्ट फॅन पाडला. फॅनला तेच तुकडे करून टाकले. आणि माझं झालं दुपारी, काल रात्री येणे ठेवला इकडं, याच्यात पाडला, याचे तुकडे झाले. आता याचा आहे वरून पाडला, खाली फुटला बिडला नाही काही, पण त्याचा स्क्रू पडून गेला. आमच्या गॉगलला डायरेक्ट पोरी लागेली. अवघड आयला काय करावं. बरं ऋषीचा नंबरचा गॉगल आहे, त्याच्यामुळे अवघडच आहे. आता ठेवून घेऊ, झळ झालं आपलं. ठेवलंय मागचं बघू, पॅक केला आपण. फक्त आता ड्रोन ठेवून देऊ याच्यावर, पॅक. तो विषय संपला. सेंटरला डायरेक्ट सेंटरला याच्यावर कपडेच ठेवायचे ते, म्हणजे वल्ल होणार नाही. कोणी पाऊस आला तरी काही वल्ल होणार नाही. चालेल, ठीक आहे. 8 वाजून गेले, अर्धा तास लागला आम्हाला सगळं आवडवायला. ठीक चालतं, 5 मिनिटात निघा तिकडून. तरी आपण निघालोय आपण आता. हे पुढून काय हात राहिला काय माहिती. बोरची मोटर खाली वर करायचं यंत्र आहे, काढा घालायचं. आणि एवढं तरी बरं आहे का मी 2 गॉगल आणले ते, म्हणून काही विषय नाही. आता याला गॉगल नाही, याला आणि काल दिवसभर मी बिना गॉगल तो होतो. 5-3-4 वाजता वाजले ना, 5-3-4 वाजता वाजले ना, तोवर काहीच नव्हतं. इकडच्या लोकांना निलगिरी लागायचे. निलगिरी वावर द्यावा, निलगिरीचं मागणी जागा. तिकडून चंदीगड जवळपास 120-130 किलोमीटर आहे. असं मला 12 वाजे 11 साडे 11 12 वाजेपर्यंत आपण टार्गेट पोहोचायचं. 12 वाजेपर्यंत पोहोचून करू शकतो, काय अडचण आहे ना. बघू आता काय रात्री हाच ट्रॅक्टर होतं नाही का आपण साऊंड. मांग गाडी नाही ना, वळून घ्यायला लागत. देव करून मनाली मार्गे रस्ता चालू पाहिजे. लय माझ्या येणार आहे, म्हणजे कसं गाडी करे, म्हणजे डायरेक्ट एकदाच आपण एकदम फास्ट मध्ये निघून जाऊ. डायरेक्ट काज होतो आपण, डायरेक्ट काजा मार्गे डायरेक्ट शिमला देऊ. डबल शिमला जायचं काम नाही. मनाली जर पोहोचलो आपण आज तरी बोलू शकतो म्हणजे 100%. पण उद्या पोहोचलो डायरेक्ट आपण ते मारणं म्हणून डायरेक्ट 1 दिवस पूर्ण काहीच नाही म्हणजे थांबायचं. आता लवकर नाही का पुढं चहा प्यायचं. आम्हाला चहा दुकान सापडून तिथं चहा पिऊन घेऊ. तर आपण आता ना डिझेल टाकायला आलोय पंपवर. आपण त्या पंपावर टाकलं कारण की तिथं काय ते प्रॉब्लेम झाला त्यांच्या पंपाला. डिझेलच नव्हतं, म्हणजे डिझेल चालू होत नव्हतं, त्याच्यामुळे तुला काय टाकलं नाही डिझेल. आणि इकडं आलं डिझेल टाकायला. इकडं टाऊ टी, तिकडं ताऊचं हॉटेल आहे. की 27 रुपये डिझेल आहे. बाकी इकडे स्वस्त आहे. त्याला फोन आवलं म्हटलं कुठं होतं म्हणून इकडं करत बस कामच छान. डिझेल टाकू, चहा पिऊ आणि चिंदीकडे जाऊन थांबू. डायरेक्ट चिंदीकडे हाजीपत उतरायचं नाही खाली. तू मांड्या बाजूला किती कर मांड्या खाली त्या.
उतर खाली. बघा लाल शर्टवाला कार्यकर्ता आहे. एका जागा 2 पेक्षा मारी तो जागो पंपो काम करीतो आणि इकडं हॉटेल बी टाकेले टी स्टॉल. ते चाललोय चांगलंय म्हणजे दोन्ही दारानं पाहिजे चालली. 2-3 दारानं पाहिजे आहे. आता आलाय चहा बी त्याला सांगू तुम्ही चहा बी द्या आम्हाला. लोक आईला म्हणजे पाहिजे ना हो. लोक लय आयडिया करीत्या. लोक लय पुढचे आपण काहीच नाही अजून. कदर आहे. आलाय आता कर भाड्या. आला ए सांगणार त्याला चहा बी काही. त्याला चहा पिऊन निघू पुढं. चहा पिवलं सगळं पिवलं पण आम्ही ट्रॅक्टर सुद्धा खाली उतरेल नाही. मोकार कटरा आलता. काय आणलं मँगो 15 रुपयाला चहा. हा 20चे बिस्किट 65 पाचशे. अवघडे तू फिरून गेला का. अरे खाऊन माझा जाऊ पण फेकून माझं असं आहे बा. चहा पीस फेकून दिला. चव नव्हती खास. चव नसल्यामुळे अशा गोष्टी वाटतात. माश सारखं छान आहे. आता चहा पिलो भारी होता. आता आहे ना आता हरियाणा रील मध्ये दिसतो ना तसं नाही. हा मग कसं आहे रील मध्ये सगळं फेक आहे फेक. हा इथे डायरेक्ट रियालिटी वेगळी आहे. डायरेक्ट इकडे तसं राहतो. दाखवायचं काय राहतं काय अशी गंमत. आता लोकांना असं पोरले माझे करून राहिले पण इकडं काय जीवाचे झाले आपल्याच नाही ना. हरियाणा पण झालं तर ठीक आहे. आता डायरेक्ट चंदीगड मध्ये जायचंच प्लॅन आहे आमचा. आतावर काही जेवण नाही काहीच नाही. ओनली चंदीगड. चलो हायवे इकडे चंदीगड जातो इकडे दिल्ली जातो. आपल्या चंदीगडला जायचंय आणि आपलं टार्गेट होतं 12 वाजेपर्यंत पोहोचायचं. पण आता 12 वाजता आले जवळपास. आपलं टार्गेट आता ते 12:30च्या आसपास जाईल. अर्धा तास दिले चाललोय आपण. ते काय आमच्या हातात नाही. त्याची पुऱ्या स्पीडने चालवलं आहे आपण. इकडे काही पाहत नाही. गरम इतकं होतंय. तोंडावडी माती ती म्हणून मी असं लावून घेतोय बोरिंग सारखं. काय म्हणा लावून घेऊ नका. इकडून चंदीगड अजून कमीत कमी 30 किलोमीटर आहे. जमते महाराज एक तास लागले. येतच आम्ही दोस्त याला चंदीगडला. तिकडे जाऊन फोन करून मानालीला आणि शिवलाला आणि मानले पण तिकडून झाला. आता रोड डायरेक्ट पाणी निघून जाऊ म्हणजे दुपारपर्यंत आपण कसं म्हणाले पोहोचतोय. आता जेवण पण करायचे. भूक लागले परत 12 वाजले. जेवण करून घेऊ म्हणजे एकदा सुरू केलं ना. आता आपण आज जो थांबलोच काय बाहेर चहा प्यायला म्हणून. चहा प्यायला म्हणून थांबलोच नाही डायरेक्ट. नॉनस्टॉप चाललोय आम्ही. मकर चाललोय. आता जेवण करून मग पुढचं खाऊन निघायचं काहीतरी. आपण चंदीगड 2-4 किलोमीटर माग आहे आणि कमीत कमी सकाळी 9 वाजेपासून व्हिडिओ अपलोड लावले. आणि एकदा नाही 2दा डिलीट झाले म्हणजे 2 वेळेस नवीन आली. नवीन परत डिलीट नवीन स्टॉप होऊन जावं राहिलं. त्याच्या पुढं काही जाऊच नाही राहिलं. फेसबुकला तीच अडचण होली. फेसबुकला अपलोड नाही होऊ राहिली. काय विषय काय समजत नाही. व्हिडिओ तो लेट येईल आजचा समजून घ्या सगळ्यांनी. तुम्हाला काय तुम्ही उद्या पाहिजे हा तुमचा व्हिडिओ टाकायसाठी मी व्यवस्था करून पहा. होत नाही अवघड वाटतं सोपं नाही काहीच. आम्हाला त्यांच्या अर्धा तास लेट बसून जागो गावरी नेटवर्क घेऊन थांबलो. नीटच वापरून होऊन होत्या 5-10 किलोमीटर लेट जाऊ. नंतर आता काय करणार करू. आज याला सारखं उठा काळा झालाय. सारखं उठतोय बसतोय. अरे इकडे तर अपलोड होते ना आधी. हे मेन आहे. इकडे दुपारचं एवढी ट्रॉफी लागली बघा. इकडे आपला व्हिडिओ अपलोड व्हायला इकडे फेसबुकला आणि इकडं यूट्यूबला. इकडं आम्ही ट्रॉफिकमध्ये पाप ट्रॉफिक पा ही ट्रॉफिक झाली. मोका ट्रॉफिक जाम झाली. काही विषयच नाही ट्रॉफिकचा. आणि हा व्हिडिओ काढतो आणि याला आपण काही व्हिडिओ अपलोड करून देणार नाही. काहीतरी बामते पण हा काय करावा लय ताणच होत आहे. तर झालंय आमचा व्हिडिओ अपलोड झाला फायनल युट्यूबला. आणि काहीतरी 1:30-2 वाजता व्हिडिओ अपलोड झाला. लय अवघड हो ट्रॉफिक लागली. मग का मागे लय होती. आता कमी परत माग बांधले. ऋषा झोपेल माग तोंड पडलंय. आता हा म्हणतो भूक लागली. माग म्हटलं जेवून घे. तेव्हा जेवलं नाही. तेव्हा मला पुढं वाटेल. आता पुढं वाटलं नाही. 4-5 किलोमीटर
त्याला तग धर आता जेवढं होईल तेवढं पुढे जाऊ आपण आता. अजून डायरेक्ट मांडली मार्ग लावला, ट्रॅक मांडली निघायचंय. पण मांडलीत काय पोहोचणार नाही आपण, 100% गॅरंटी. एवढं ट्रॉफिक आहे ना, एवढं असले हो कुठं पोहोचू का आपण. बघा ना गर्दी बघा तुम्ही. जवळच तेव्हा खाल्लं का असं राहतं, असं वाटलं सगळे लोक मनातले चालले. हा हे खरंय. काढ तुला बरोबर ना, जेव्हा खाय तेव्हा खाऊन घ्यायचं लगेच. मग म्हटल्या लाजली बघ, हसली बघ, लाजली बघ. चला गॉगल मोडून टाकला. गॉगल घ्यायचा आहे आपल्याला. गॉगल कोण घेईल तुला? हे कागद प्लास्टिक पिशवी घेऊन घे, तोंडाला गुंडळून घे. कुठं हा ही प्लास्टिक पिशवी अशी तोंडाला गुंडळून घे, काम होऊन जाईल. तेव्हा गर्दी रे गर्दी. अरे बाबा मला टायर लागला तुझा अंग बाहेर. जी वॅगनर ती जी वॅगनर बोलते. ही बाहेर का फटके लोंबू राहिले गाडीतून. चलो आता लवकर जाऊया पुढं, जेवण करून घ्या. पहिला भूक लागली बाबा. चंदीगड मध्ये होतो आता. आणि रवींद्र सिंग म्हणून खेड कॉन्स्टेबल म्हणून असं कोणते नाव आहे त्यांचं. सगळं क्लिअर असताना काहीच नाही घेणं देणं. डायरेक्ट पण ट्रॅक्टर थांबवा आणि हे झालं ते झालं, असा विषय झाला इकडं. तर आहे बरं का, इकडं पण लबड आहे. काही पोलीस खूप चांगले आणि काही भांगर. इकडं पण आहेच, पिशे भरायच्या पद्धत इकडं आहेच. आता रिक्षावाला धरलं पाहिजे बाईनं. आईला तिला ना पोलीस शिकतो काय मजा करी पा कटकटी पा. रिक्षावाला धरला रे पोलिसांनी. तर आता आम्ही चंदीगड पासून पुढे आलोय निघून. सिटी सोडली आम्हाला. आज झालं तर कधी सिटी सोडतो, एवढी ट्रॉफिक. आणि अजून आम्हाला जेवायचे 3 वाजून गेले. आता जेवण फक्त हर्ष लेट झाले. हर्ष म्हटलं जेवण घेऊ हॉटेलला, तिथे जेवलं नाही. नंतर जसं बरं किती 2 तास झाली ना, 2 तास जास्त म्हणजे 12ला जेवायला म्हटलं तुम्ही त्याला. 1, 2, 3 वाजले, 3 तास काढले आम्ही. कसं मलाच माहिती. निघालो आता चंदीगडच्या पुढं या हॉटेल आलतो. आता जेवण करू, बघू काय खायचं ते आता ठरवू आज. निघू शक्यतो मंडीपर्यंत जायचा प्रयत्न करू, पण मंडीच्या मागं थोडं राहून झालं. तर मंडी पाहतो किती जवळ साधन मंडी किती रे. मंडी 168. मग आता कमी 30 आला सर आपण. नाही 30 नाही 20 गावला. सिटी 20. त्याच्या आधी पाहिलं ते रे पावळे आपण तिकडे त्याच्यानंतर लय आलो. कर सर्च पाय मग लय काय टाकले बरं नाही तो. तू आता नव्हतं काय अवघड कमीत कमी नाही काही तर 140च्या आसपास. अजून कमीत कमी आम्ही आता 3 आले 4, 5, 6, 7 4 तास चालणार. 4 म्हणजे किती 3, 7, 9, 12 100 किलोमीटर 100 किलोमीटर व्हायलाच पाहिजे. नात करते काय तो पोलीसवाला म्हणा हे लाईटी हे ती. अरे म्हटलं चालू आहे का बाबा, तू काय चालू राहिलाय. आणि तो मी त्याला नंबर सांगितला, तर नंबर काय पाठ नाही माझ्या ट्रॅक्टरचा. आणि तो म्हणतो कळत नाही का नंबर पाठ नाही. अरे म्हटलं 4-5 ट्रॅक्टर काय ते कायचे नंबर ध्यान ठेव. गाडीचं स्टीव ट्रॅक्टर स्टीव मोठ्या गाडीचं स्टीव काय ते बावळे पाय हाय नंबर प्लेट लावेल ट्रॅक्टर. तर पाय डोळे गेले का येईल तो व्हिडिओ तुम्ही पाहिजे कसा काय होतो. फोटो टाकले त्याचाच थांबलेला आहे. थांबा मी त्याचाच थांबलेला आहे. चला जेवून घेऊया. डोकं पूर्णपणे गरम झालं माझं. व्हिडिओ अपलोड नव्हतं होत म्हणून. आता परत याच्यामधून याच्यात घेतलाय. आता इकून टाकायचा प्रयत्न करू राहिलो. शेवटी निंबू पाणी घेतलं म्हटलं डोकं शांत करू. झाले जेवण आमचे. भाऊ बसली घेऊन. आता चार्जर मोडला असता हरच्या आता मग तू लय मागच आहे. बहुत महंगा का रे हे वो भी. आता आलाय आळस. आता पूर्णपणे काटा आलाय. जायचं पण जायला तर लागेलच पुढे. नात करते काय जायला लागते. काय करावं गाड्यानं काय. इकडे असा विषय किरकोळ एखादा असं बॉटम मारणारे लोक आहे तर त्यांच्या गाड्याला मॅच होईल नाही. ती गाडी पण किती पाय ना. हो डायरेक्ट आल्टो बिल्टो सुडेल जुन्या काळात नाही इंग्रज काळातल्या गाड्या ते सो डायरेक्ट मॅच होईल टाकेल. हे फक्त झालेलो नाही ते त्या गाडी येत स्क्वॉडा कोणतरी एकदम खतरा लय जुन्या काळात तुला डायरेक्ट मॅच होईल. जाऊ आपण उडून आता मानले जाऊ तू बहुत दूर आहे. जेवढं होईल तेवढं 100 किलोमीटर काढायचं काम आहे आपला. वेळ निघेल का काय असं राहतं 100 किलोमीटर काय नाही म्हणलं.
प्रयत्न करू लवकर निघायचा. निघायचं आता ट्रॅक्टर चालू करू आपण निघू. जेवण चांगलं होतं म्हणायला, खरेन चांगलंच होतं जेवण, काय अडचण नाही. पण चावी कुठे ठेवली मी? हो खिशे मी चावू आहे. एक चावी एकच चावी ही भेटून जाईल रे. हे का असं झाले का तू? खंडराव महाराज की जय. ढाळलाय आपला ट्रॅक्टर, ढाळला आपला ट्रॅक्टर. चलो आता 2 मिनिटात लगेच उठल चहा प्यायचा पैसे. आता चहा बी पिऊन घेऊ. ढळलं बघा. लय बेकार काम हो, जब्बर काम नाही. रस्ता पॉश म्हणून काय वाटणार नाही. म्हणजे आमची इच्छा मंडीपर्यंत जायची होती, पण मंडी बहुत दूर आहे अभी. ठीक आहे चला त्या पुढे भेटू. आता हे बघा अक्षय भाऊला आता स्टोन गमछा बांधून देऊ राहिले. कसं बांधायचं त्यांना अक्षय भाऊला आयडिया नाही. म्हणजे बाय आणि बांधून घेऊ राहिले मी पूर्ण पॅक राहतो. आपल्या गोष्टी कल्पना नाही. अक्षय भाऊला फुल आयडिया आहे. फुल कसं दिसतोय मी? बरं मारशील रे बायका पोरं. माणूस आहे का पाहिजे तेच कळ ना आता. ओके चलो. चहा प्यायला थांबलो आता. चहा पिणं झालंय आमचं. निघायचंय आता. बोला जवळपास 140 किलोमीटर 200-250 किलोमीटर म्हणून अजून नाही रे. 287 काहीतरी असे 278. 278 म्हणाली आता आम्हाला इकडून. तिथून आपण पुढे आहे बघू शकता इकडं. आणि मी माग आलतो विषय झाला. हरच्या माग झोपेलो होता. आज लागला 4ला धक्का. हे बा चालू 4ला खाली पडून गेलं. एवढं वाईट. टायरा खाली नाही गेलो योग नाही तर डायरेक्ट तुटून गेला. असं झोपताना थोडं बांध ठेवून झोप जाय. माल आवाज आला खापकन मग लागले. बरं तरी चालू झालाय म्हणून बरं आहे बा. नाही परत 1000-1500 मागू लागला. तर फायनली आपली एंट्री झाली हिमाचल मध्ये. बघू शकता हिमाचल मधलं पहिलं बोगदं लागलं आपल्याला. आणि विषय एक आहे का बोर्डवर जास्त दाखवतं किलोमीटर आणि मॅपला कमी दाखवतं. कारण की बोगदे झाले ना त्याच्यामुळे अंतर कमी झालंय. तर बघू शकता आता बोगदं इकडं पुढं. आता हे किती किलोमीटर काय माहिती नाही मला, पण साधारणपणे 1 किलोमीटर 100% असं याचे असे लागतं. बोगदे लागले आपल्याला पुढून पुढं. स्थिती नाही मानलीपर्यंत लागणार आहे. मला जेवढं अटल आहे पण अटल मी आपण काय जाणार नाही. आपण रोहतांग करून जाणार लय भेटे ते. घे बोगदं घे रे राडा. बोगदे दाखवा लागायच्या. जुडू आपण लागलं टेन्शन बघू शकता. पुढं काय दिसत नाहीये. नाच करते काय नाच.
आता तुम्ही बघू शकता का दारजा ये डोंगर पाहिले का म्हणतो मामाची आवतात 5 टाइम तू पाहून घे पप्पी घेऊन ये एखादी रागडाची हा ठीक आहे चला डिझेल टाकून घेऊ आता मस्त काकडाकडे डिझेल टाकायचं जाऊ जवळपास जेवढं लांब होईल तेवढं लांब जायचा प्रयत्न करू आपण आम्ही बोगदा पार करून पुढे आलोय एकदा व्ह्यू बघा अक्षय भाई लॉग इन करताय DJI ला अक्षय भाऊ काय म्हणणं आहे ते ईमेलचं पासवर्ड विसरून घे तू आवरा आवरा लोक वाट पाहू राहिले ड्रोन शॉटची हा एडिटिंग करून टाकलं त्याला काय काढा चिकन लागली नात करती का हिमाचल बोल काय म्हणतो हर्ष भाई नात करती का हिमाचल मध्ये यावंच लागतंय कस काय वातावरण कस काय डोंगर काय ते डोंगर काय ते झाड काय ती हवा नात करती काय बघू शकता आम्ही आलोय आता हिमाचल प्रदेश मध्ये आणि हा ड्रोन शॉट लागतोय ना मग चला लाईक करा आणि चला फॉलो करा त्याला का फॉलो करा चला बघा आता ड्रोन शॉट कसा राहतो रात मध्ये फक्त आता ऍडो करायचं रील वाले मोबाईल ऍडो करा ड्रोन शॉट कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की आणि बघू शकता लगेच डाउनलोड करून घेऊ राहिलो म्हणजे मोबाईल टेन्शन नाही एडिटिंगला सांगा का 2-2 वाजवायचे नाही रोहित काय तो व्यक्ती कसं काय हिमाचल प्रदेश एकदम मस्त आहे हे तो काय पोराच्या तोंड पडून गेलते इकडं MP राजस्थान हरियाणा पंजाब लागला हे तोंड पडले नंतर बोगद्यापासून ह्या घालू ना फुल खुश ना गडी कुठं आहे का त्या डायरेक्ट राडा अक्षय भाईला म्हटलं डायरेक्ट ड्रोन उडवायचं म्हटलं नात नाही करायचं डायरेक्ट हर्षा बी खुश झालाय आता मग काय तिने पुरं तोंड पडून दिलं होतं 2-4 फोन झाले हरियाणातलंही बोर झालं होतं बाबा हरियाणा पण ह्या बोगदा तो माग दिसू का बोगदा आहे या बोगदा हाडा काय पुढे दिसू हा फुल फाटून 40 फार काही दिशा नाही फुल ट्रॅक्टर फुल बघू शकतो 6 झाले 2 मिनिटात होऊन जाईल लगेच सेट ठेवून देऊ लगेच पुढे म्हणतो का बघा पुढे स्टे थांबायला पुढे स्टे करायला लागेल एखाद जवळ गाव येत नाही तोवर काहीच करता नाही आता थांबायचं नाही आता व्हिडिओ फक्त मोबाईलने करायतील डॅश टी मारल्यानंतर एडिटिंग राहील ठीक आहे चला झालंय आज आपलं भेटूया पुढे सेकंड टाइम टनल गाईज टनल नंबर 2 नात कधी काय टनल दाखवायला लागते असे हर्षी पूर्वी बातमी आहे गाईज बेटे को नंबर 3 आता परत राडा होणार आणि पोरं नाही ऐकणार टनल म्हटली हार सडा घाबरून जातो काय होतं काय माहित त्याला मोका धूळ बघू शकता कॅमेरा तरी कमी दिसून राहिली पण बाहेर खूप धूळ आहे भयान साधारणपणे 1 किलोमीटर बोगदय चलो आता इथं आपण ट्रॅक्टर लावला होता ट्रॅक्टर दाबून घेऊ त्या दादाला विचारलं आपण ती बोल लावा काय अडचण नाही लावलं आता ते ट्रॅक्टर लावून घेऊ तिथं जागो स्वयंपाक करून घेऊ काहीतरी बनवू आता हर्षा भाऊ काय बनवतो आज काहीतरी बनवून घेऊ आणि झोपून घेऊ लवकर
कारण की सकाळी लवकर आपण उठून लय आमचा प्रवास करायला लागेल. उद्या आपण जवळपास म्हणजे उद्या आपण मानली स्टे मारणार आहे. एक दिवस मानल्या देऊ वेळ आणि म्हणलं बघू काय काय. नंतर दुसऱ्या दिवशी रोहतांग करून स्पितीमध्ये निघून जाऊ. स्पिती करून आपण लवकरात लवकर शिमला द्यायचा प्रयत्न करू. जेवढं आपलं होईल कमी टायमात जास्त फिरण्याचा प्रयत्न करू, टाइमपास न करता. ठीक आहे. आता ट्रॅक्टर लावले बघू शकता. इकडे आपण वरची लाईट लावू शकत नाही, फक्त एकच लाईट लावू शकतो. दागी चमाचमा केलं पण राहतो त्याच्यामुळे आपण इकडे लाईट लावते नाही जास्त. हां ना जर धरलं डायरेक्ट 5,000 रुपये नाही. चंदीगड मध्ये राडा आलाय हे नाही गेलं हे असं झालं तसं लावलं. म्हटलं ठीक आहे जाऊ चालतं तुझं आहे ना व्हिडिओज काढतो म्हटलं जाऊ. ठीक आहे आता काढलं तू. हां फोटो ठेवूनच रे तो विशेष नाही काही. लाईट बंद करते आता आणि मोबाईल चार्जिंग लावून घेऊ थोडंसं. बघू आता काही नियोजन लागतं आणि स्वयंपाक करून झोपून घेऊ. हर्ष भाई आज काय भाजी बनवली आपण? छोले छोले छोले. त्याच्यासोबत काय? कुलचे. कुलचे. आज छोले कुलच्यांचा बेत आहे मित्रांनो. हे गाव आपण जेवढं थांबलोय इथून मनाली आहे 130 किलोमीटर आणि हे गावाचं नाव आहे विजयपूर. हिमाचलमध्ये पडतं हे गाव. आज खूप भूक लागली. मस्त बेत बनवलाय हर्षल भाईने. द बेस्ट कुक हर्षल भाई. बघू शकता हर्षने आपल्याला आज मस्त चना ग्रेव्हीवालं बनवून दिलं. हां ग्रेव्हीवाला म्हणजे महत्वाचं ते भाऊ. दुसरं काहीच नाही भाऊ. ग्रेव्हीवाला आपल्याला कोरडं खायला अजिबात जात नाही. ते जेवण चालू आहे आता. त्याच्या हाताने तिने बनवलं आहे सगळं. याला काय म्हणते रे? कुलचा. हे कुलचे आणि हे चना मसाला आणि कुलचे खावला मी आता मस्त छानपैकी. ए भाई भाऊ आलं ते आम्हाला इकडे भेटायला. चला जेवायला आओ खाने नहीं क्यों डोडा क्यों डाइट. अरे यार हमको खाते पे हमारा आता ही नहीं बाहर. ठीक आहे चला जेवण करून घे मस्त मग भेटू. तर बघू शकता आम्ही आलोय भांडे घासायला. जेवण झाले आमचे. इकडं नॅचरल सोर्स आहे पाण्याचा. दाबाचा तुम्ही आवाज ऐकाल तर बा पाईप काढेल इकडं खूप जोरात. आपले जेवण बिन एकदम ओके झाले आणि आता आपण ट्रॅक्टर पाशी बसलोय. आता एक चाललंय माझं का टेंट मध्ये झोपावं का ट्रॅक्टर झोपावं. पण शक्य ट्रॅक्टर झोपवतो म्हणजे टेन्शन राहत नाही परत. म्हणजे कसं कुदबी राहते नाही. ते टेंट मध्ये 3 जण बसते आपण. थोडं गरम झालं का मग ते पूर्ण काय वाकड तिकडे बसते त्याच्यामुळे अडचण येते. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमी करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. भेटूया उद्या. गुड नाईट.